नमस्कार श्रोते हो. आज राष्ट्रीय एकता दिवस. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. या दिवसाचं औचित्य साधून आज राजधानी दिल्लीत 3 महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. यामध्ये मेरी माटी मेरा देश मोहिमेच्या अमृत कलश यात्रेचा आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप केला. तसंच देशातल्या युवकांसाठी माय भारत म्हणजेच मेरा युवा भारत या मंचाचा शुभारंभ केला. या विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेषमधून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण देशभर विविध उपक्रम राबवले गेले. यापैकी एक कार्यक्रम म्हणजे अमृत कलश यात्रा. देशाच्या कानाकोपऱ्यातून संग्रहित केलेल्या मातीचा उपयोग अमृतवाटिका बनवण्यासाठी केला जाईल. आज एकता दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धासुमन अर्पण केले. आगामी 25 वर्षात देश पंचप्रण पूर्ती करेल आणि स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या महान हुतात्म्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी नव्या पिढीला प्रेरणाही देईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. आज कर्तव्यपथावर झालेल्या या विशेष त्रिवेणी कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आज लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल की जयंती पर कर्तव्य पथ एक ऐतिहासिक महायज्ञ का साक्षी बन रहा है। 12 मार्च 2021 दांडी यात्रा वाला दिन था। 12 मार्च 2021 को गांधी जी की प्रेरणा से साबरमती आश्रम से शुरू हुआ आजादी का अमृत महोत्सव अब 31 अक्टूबर 2023 आज सरदार साहब की जयंती पर यहां पर उसका समापन है, समापन की पल है। जैसी दांडी यात्रा शुरू होने के बाद देशवासी उससे जुड़ते गए, वैसे ही आजादी के अमृत महोत्सव ने जन भागीदारी का ऐसा हुजूम देखा कि नया इतिहास बन गया। दांडी यात्रा ने स्वतंत्र भारत की लौ को और तेजस्वी किया था। 75 साल की ये यात्रा समृद्ध भारत के सपने को साकार करने वाला कालखंड बन रहा है। 2 वर्ष से अधिक चले इस महोत्सव का मेरी माटी मेरा देश अभियान के साथ समापन हो रहा है। आज आजादी का अमृत महोत्सव एक याद के लिए स्मारक का शिलान्यास भी हुआ है। ये स्मारक आने वाली पीढ़ियों को हमेशा इस ऐतिहासिक आयोजन की याद दिलाएगी। बेहतरीन आयोजनों के लिए यहां कुछ राज्यों, मंत्रालयों और विभागों को पुरस्कार भी दिए गए हैं। मैं सभी पुरस्कार विजेताओं को भी और उस राज्य के सभी नागरिकों को भी बहुत बहुत बधाई देता हूं। मेरे परिवारजनों, एक तरफ हम आज एक महा उत्सव को समापन कर रहे हैं, तो साथ ही एक नए संकल्प का शुभारंभ भी कर रहे हैं। आज मेरा युवा भारत संगठन यानी माय भारत की नींव रखी गई है। 21वीं सदी में राष्ट्र निर्माण के लिए मेरा युवा भारत संगठन बहुत बड़ी भूमिका निभाने वाला है। इसके लिए मैं देश को, देश के युवाओं को विशेष तौर पर बधाई देता हूं। मेरे परिवारजनों, भारत के युवा कैसे संगठित होकर हर लक्ष्य प्राप्त कर सकते हैं, इसका प्रत्यक्ष उदाहरण मेरी माटी मेरा देश अभियान है। मेरी माटी मेरा देश इस अभियान में गांव गांव, गली गली से कोटि कोटि देश के युवा जुड़े हैं। देश भर में लाखों आयोजन हुए। अनगिनत भारतीयों ने अपने हाथों से अपने आंगन, अपने खेत की मिट्टी अमृत कलश में डाली है।
आज माय भारत की वेबसाइट भी शुरू हो गई है। मैं आज के नौजवानों से कहूंगा, आप ज्यादा से ज्यादा इससे जुड़िए, भारत को नई ऊर्जा से भरिए, भारत को आगे ले जाने का संकल्प कीजिए, पुरुषार्थ कीजिए, पराक्रम कीजिए और सिद्धि को हासिल करके रहिए। साथियों, भारत की आजादी हमारे साझा संकल्पों की सिद्धि है। हमें मिलकर इसकी निरंतर रक्षा करनी है। हमें 2047 तक, जब देश आजादी के 100 साल मनाएगा, तब तक भारत को विकसित देश बनाना है। आजादी के 100 साल पूरे होने पर आज के इस विशेष दिवस को याद करेगा। हमने जो संकल्प लिया, हमने आने वाली पीढ़ी से जो वादे किए, उसे हमें पूरा करना ही होगा। इसलिए हमें अपने प्रयास तेज करने हैं। विकसित देश का लक्ष्य हासिल करने के लिए हर भारतीय का योगदान अत्यंत महत्वपूर्ण है। आइए हम मिलकर अमृत महोत्सव के इस समापन से विकसित भारत के अमृत काल की एक नई यात्रा का आरंभ करें। सपनों को संकल्प बनाएं, संकल्प को परिश्रम का अभिषेक करें। सिद्धि 2047 में प्राप्त कर करके ही रुकेंगे। श्रोते हो, मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लोकांनी मोठ्या संख्येने घेतलेल्या सहभागामुळे देशात एक भारत श्रेष्ठ भारत संकल्प दृढ झाला. आज देशभरातून उत्साहानं आलेल्या युवकांबरोबर BSF, CRPF आणि CISFच्या जवानांनी बँडद्वारे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना मानवंदना दिली. आज प्रधानमंत्र्यांनी अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचा शिलान्यास केला. अमृत कलशामध्ये आपल्या गावातील माती घेऊन लाखो युवक दिल्लीच्या कर्तव्यपथावर या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. देशातील युवा वर्गाला आपल्या मातीशी जोडून घेण्याचा आणि भारत विकसित देश बनवण्याचा निर्धाराचा पुनरुच्चार केला गेला. आगामी 25 वर्षाचा काळ हा भारताच्या दृष्टीने अमृत काळ असणार आहे. भारताकडे असलेली अमर्याद युवा शक्ती, त्यांच्यामधील प्रचंड ऊर्जा, काही नवीन भरीव कार्य करून दाखवण्याची आकांक्षा, यामुळेच भारत सर्व क्षेत्रात नवनवीन विक्रम प्रस्थापित करून विकसित देश निर्माण करू शकणार आहे. यासाठी गरज आहे ती युवा वर्गाला मार्गदर्शन करण्याची. या आवश्यकतेचा विचार करून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खास युवा वर्गाला खूप चांगली भेट दिली. ती म्हणजे माय भारत म्हणजे मेरा युवा भारत या पोर्टलची. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील युवा पिढी आपल्या आकांक्षांना पंख देतील आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान देऊ शकतील. माय भारतविषयी भाष्य करीत आहेत माजी सनदी अधिकारी आणि युवकांचे मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी. आधुनिक भारताचे लोह पुरुष सरदार पटेल यांच्या पवित्र जन्मतिथीच्या सुमुहूर्तावर मेरा युवा भारत माय भारत हा एक नवा प्रतिभाशाली पुढाकार प्रारंभ होतो आहे, याचा मला आनंद वाटतो. आज भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून उभा आहे आणि अधिक समर्थ होण्याकडे वाटचाल करतोय. त्याच्या मुळाशी स्वातंत्र्याच्या पहाटे सरदार पटेल यांनी केलेली असामान्य कामगिरी आहे. सर्व संस्थानं भारताशी एकरूप करून एक आधुनिक अखंड भारत उभा करणे ही लोह पुरुष सरदार पटेल यांची आधुनिक भारताच्या जडणघडणीला असलेली देणगी आहे. त्यांचं स्मरण ठेवून आपलं सर्व युवकांचं काम आहे की आता येणाऱ्या या 25 वर्षामध्ये हा भारत एक विकसित भारत म्हणून उभा राहिला पाहिजे आणि तो जगाच्या विकास आणि कल्याणासाठी सुद्धा काम करणारा भारत ठरला पाहिजे. मी मानतो की ही मुख्यतः युवकांची जबाबदारी आहे आणि हे तयार होणारं माय भारत हे पोर्टल त्यासाठी काम करेल आणि त्यासाठी सर्व युवकांना काम करायला संधी देईल. मेरा युवा भारत म्हणून MY माय भारत अशी जी छान शब्दरचना केली आहे, त्यामध्ये राष्ट्र निर्माणच्या कामामध्ये युवक कसे सहभागी होतील
असं पोर्टल करण्यात येणार आहे. त्याविषयी माहिती घेताना मला आठवलं केंद्र सरकारचं MyGov.in नावाचं पोर्टल MyGov.in हे मी स्वतः अनुभव घेऊन सांगतो की MyGov.in हे पोर्टल खरोखर प्रत्येक भारतीयाला भारताची धोरणं तयार करणे आणि अंमलबजावणीमध्ये सुद्धा सुधारणा दुरुस्ती करणे यामध्ये थेट वैयक्तिक पातळीला सुद्धा सहभागी होण्याची संधी देतं. मी या निमित्ताने सर्वांना सहज खरंच सांगेन की त्या MyGov.in वर जाऊन तुमच्या आवडीची जी राष्ट्र निर्माणाची 5 क्षेत्र आहेत, पहिली 5 त्यामध्ये तुम्ही नाव नोंदवू शकता आणि प्रत्यक्ष मी म्हणालो तसं धोरण आखणे आणि अंमलात आणणे याचा सहभाग घेऊ शकता. हे मी म्हणण्याचं कारण आहे की मला डोळ्यासमोर येतं आता हे मेरा युवा भारत हे जे पोर्टल तयार होतंय ते या MyGov.in सारखं किंवा त्याहूनही अधिक उत्तम अशी युवकांना थेट सहभागाची संधी देणारं पोर्टल होईल अशी माझी अपेक्षा आहे. आजचा भारत हा अगदी वयाच्या दृष्टीने सुद्धा युवा भारत आहे, कारण 2/3 लोकसंख्या युवक आहे आणि भारताचं हे चित्र पुढची 25 वर्ष टिकणार आहे. पंतप्रधानांनी या 25 वर्षाला अमृतकाल असं नाव दिलं की स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होतोय तो अमृत महोत्सव. पण आता शताब्दीकडे वाटचाल करणारा भारत 2047 मध्ये कसा भारत असेल तर आत्तापासून त्या शताब्दीपर्यंतच्या काळाला माननीय पंतप्रधानांनी शब्द वापरला अमृतकाल. हा अमृतकाल मुख्यतः युवा पिढीचा आहे. मुख्यतः युवा पिढीने स्वतःला घडवणे आणि देशही घडवणे यामध्ये सहभागी होण्याचा आहे. जाणकार याला डेमोग्राफिक डिव्हिडंड हा शब्द वापरतात की भारताला हा लोकसंख्येचा फार मोठा लाभांश आहे की पुढची 25 वर्ष 2/3 लोकसंख्या तरुण असणार आहे. खरंच या तरुणाईचा सक्रिय सहभाग जर राष्ट्र निर्माणमध्ये झाला तर मला खात्री आहे की देशाचं एक नवं सुवर्णयुग सुरू होणार आहे. मला खात्री आहे की असा हा भारत देश जगाच्या कल्याणामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे. तर मेरा युवा भारत ही जी छान शब्दरचना आहे आणि त्यामुळे माय भारत हे पोर्टल युवकांना अशा प्रकारे स्वतःचं व्यक्तिमत्व आणि करिअरही विकसित करणे आणि ते करताना राष्ट्र निर्माणमध्ये सहभागी होणे यासाठी संधी देईल याचा मला विश्वास वाटतो. श्रोते हो, देशाच्या हृदयस्थानी म्हणजे राजधानी दिल्लीत साकारणारी अमृत वाटिका आणि अमृत स्मारक हुतात्म्यांचं स्मरण करून देईल. तर माय भारत देशातील युवकांना सामाजिक परिवर्तनामध्ये सहभागी होण्यासाठी मदत करेल. यामुळे राष्ट्र उभारणीचं पाईक होण्याची प्रेरणा युवकांना मिळेल. सरकार आणि युवा शक्ती यांच्या दरम्यान हा मंच सेतू म्हणून कार्य करेल. त्यामुळे युवकांच्या विकासाला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित बनण्यास चालना मिळेल अशी आशा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर, निर्मिती राजेश शेजवळे आणि निवेदन अभय धुमाळ.